जर या 15 ऑगस्टच्या सुट्टीचा कसा चांगला उपयोग करता येईल याचा तुम्ही विचार करत असाल आणि मित्रपरिवाराबरोबर वगैरे तुम्हाला जाऊन कुठला पिक्चर बघायचा असेल, तर स्त्री 2 हा तुमच्या लिस्टमध्ये सर्वात वरतीच असेल नक्कीच. आणि तसंच माझ्या लिस्टमध्ये तो होता. सो मी तो 14 तारखेला जाऊन बघितला. इकडे एक अर्ली प्रिव्ह्यू काहीतरी होतं ते. तिकडे मी जाऊन बघितला आणि तो कसा आहे, तुम्हाला कसा वाटला हे मी पुढच्या काही वेळात सांगेन तुम्हालाच. पण ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघत असाल आणि पुढेही बघणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या व्हिडिओला मी 2 पार्टमध्ये डिवाइड करेन. एक आहे पहिला नॉन स्पॉइलर ओव्हरऑल पिक्चरबद्दल आणि एक असेल स्पॉयलर्स, कारण ह्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या स्त्री युनिव्हर्सशी कनेक्टेड आहेत, स्त्री युनिव्हर्सला डेव्हलप करतात. जे काही जे आहे मॅडॉक फिल्म्सचं सुपर नॅचरल युनिव्हर्स, त्यामध्ये बाकीच्या 2-3 फिल्म्स पण आहेत आणि त्याला कनेक्टेड काही गोष्टी आहेत ज्या पुढे त्याच्या फ्युचरमध्ये उपयोग येतील. सो तो पार्ट नंतर असेल. फर्स्ट पार्ट आधी असेल, त्याच्यात नॉन स्पॉइलर फक्त मूवीबद्दल बोलणं असेल. आणि ट्रेलर बघितलं असेल त्यांना माहिती आहे की स्त्रीला जो मारतो पहिल्या पिक्चरमध्ये आणि त्यामुळे ती भूत बनते, तो सरकटा जे त्यांनी नाव ठेवलंय त्याच्या विलन आर्कवर हा पिक्चर आहे. तो ह्या मेन कहाणीचा विलन आहे आणि त्याच्या एंट्रीपासूनच एक पिक्चरची सुरुवात होते, ज्यात दाखवलाय जो ट्रेलरमध्ये शॉर्ट आहे की तो एका मुलीला पकडून घेऊन जातो. तसंच सेम आहे एकदम. स्टार्टिंगला लोक जाऊन बसली होती, मी सगळे बसलो होतो आम्ही सगळे एकत्र, तर खूप लोक असे दचकत वगैरे होते. म्हणजे त्यांनी स्टार्टिंगला माहोल एकदम चांगला बिल्ड केला, त्यात हॉरर बॅलन्स वाटतं, ह्युमर पण बॅलन्स वाटतो थ्रू आउट द पिक्चर. फर्स्ट हाफपर्यंत जिकडे एंड होतो तिथे तुम्हाला ह्युमरचा बॅलन्स एकदम भारी वाटेल. खूप सारे जोक्स आहेत जसे छोटे मोठे वर्ड प्लेमध्ये तुम्हाला आवडतील, जसे आहेत जिकडे आपल्या पॉप कल्चरचे रेफरन्सेस वापरलेले आहेत वगैरे. एका ह्याच्यात पंकज त्रिपाठी बोलतात, बी द फोर्स विथ यू, म्हणजे स्टार वॉर्सचा रेफरन्स. अख्ख्या थिएटरमध्ये मी एकटा असलेलो, कारण मला माहीत नाही बाकीच्यांना तर कळला की नाही. पण असे पण काही काही रेफरन्सेस जे त्यांनी टाकलेत आणि ते खूप वेळेला तो कॉमेडी लँड होते. राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपार शक्ती खुराना आणि ज्यांनी जना प्ले केलाय ते ते चौघांची जी कॉमेडी आहे मिळून एकदम मस्त फॉर्म घेते. ते एकदम मस्त बँटर त्यांच्यात चालतं आणि ते बघायला मजा वाटते. कंटिन्युअसली आमच्या थिएटरमध्ये लोक हसतच होती, क्लायमॅक्समध्ये हसत होती, पिक्चरच्या इंटरव्हल जवळ हसत होती, स्टार्टिंगला हसत होती. जेव्हा पण सगळ्यांचे एकत्र सीन्स येते, एकमेकांशी बोलतात, सगळ्यांना हसायलाच येतं. आता बात केली विलनची, तर जेवढा मी नॉन स्पॉइलरमध्ये बोलू शकीन, खूप करेजियसली त्यांनी हे सगळं पोर्ट्रे केलं. या पिक्चरमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या करेजियसली म्हणजे VFXवर भरोसा ठेवून करेजियसली. मॅडॉकची प्रत्येक फिल्म बघाल तर त्याच्यातला जो मेन कॅरेक्टर आहे त्यांनाच ते VFXमध्ये करतात. इन अ वे ते आपल्या बाउंड्रीजही पुश करतायत की किती पुढे जाता येईल आणि त्यासाठी आय गेस त्यांना कमेंट केलेलं बरं आहे, कारण कोणतरी रिस्क घेत आहे तेवढी. आणि ह्यात पण सरकटा जो त्यांचा एकदम मेन USP विलन आहे, तोही त्यांनी फुल VFX आणि म्हणजे CGI मध्ये केला आहे. तो कोणी म्हणजे मोशन कॅप्चर केला असेल, पण अख्खा माणूस तो CGI आहे. सो त्याला त्या कन्व्हिन्सिंग लेवलला पुल ऑफ केलं गेलं आहे, तेच खूप चांगलं आहे. अख्खा मोस्ट ऑफ द सेकंड हाफ त्या एका प्लेसमध्ये टेक प्लेस करतो, जो म्हणजे असं खरे सेट नाही आहे. तो खूप जास्त ग्रीन स्क्रीनचा वगैरे वापर केला आहे, जिकडे ओव्हरऑल मी म्हणेन की चांगला आउटपुट आहे. असं वाटत नाही हे काय पैसा देऊन मस्करी झाल्यासारखं नाही वाटत. खूप डेडिकेटेड काम केलेलं आहे त्यावर आणि ते बघून पण बरं वाटतं की आपण आज पिक्चर्स बघतोय असे जे ट्राय करतात पिक्चर टू पिक्चर टू पिक्चर प्रत्येक ह्याच्यावर इम्प्रूव्ह करणं, आणि हळूहळू ते अजून पुढे जातीलच, कारण त्यांचे स्त्री 1 पासून आत्तापर्यंत बघाल तरी किती इम्प्रूव्हमेंट, आणि नंतर मग ते अजूनच वाढेल. सो हे तर झालं पिक्चरच्या VFX बद्दल वगैरे. पिक्चरच्या स्टोरीबद्दल एकदम बेसिकमध्ये सांगितलं तर जिकडे मागचा स्त्रीचा पिक्चर एंड होतो त्याच्या पुढे ही स्टोरी कंटिन्यू होते, ज्यात इकडे तिकडे सगळे कॅरेक्टर्स पसरलेले आहेत. जना तिकडे हिमाचल प्रदेशमध्ये आफ्टर पेडिया ज्यांनी बघितलाय तो, हिमाचल की अरुणाचल प्रदेश, आणि बाकी सगळे इकडे आहेत. सो काहीतरी गोष्टी घडतात ज्यामुळे ते सगळे एकत्र येतात आणि यामध्ये त्यांना सरकटाला हरवायचं आहे. त्यासाठी श्रद्धा कपूरचं कॅरेक्टर कसं येतं आतमध्ये आणि तिचा काय रोल आहे, हे सगळं हळूहळू पिक्चरच रिव्हील करत जातो आणि खूप आरामात तो फर्स्ट हाफपर्यंत चांगला जातो. एकदम मस्त पिक्चर आहे. फर्स्ट हाफपर्यंत एकदम मजा येते, कारण फर्स्ट हाफमध्येच इंटरव्हलच्या जस्ट आधी श्रद्धा कपूरची एक मस्त मासी एंट्री दिली, एकदम उडी मारून येते वगैरे, आणि एक फाईट सिक्वेन्स आहे तिचा वगैरे, आणि त्याच्याच त्या इंटरव्हल ब्लॉकमध्येच विलनची ताकद पण आपल्याला कळते. त्याच्यात विलनचा कसा फुल पॉवर पोजमध्ये तो उभा असतो. सो फर्स्ट हाफच्या एंडपर्यंत तुम्ही हाईप झालेला असतात की काय मजा येते आणि कंटिन्युअसली तुम्ही हसताय. म्हणजे त्या फॅमिलीवाल्या ह्युमरमध्ये ते कंटिन्युअसली त्या ह्याला घेऊन चालतात. असं नाही की एकदम कुठले एज स्पेसिफिक
ऑडियन्ससाठीच तो जोक कळेल, सगळ्या मोस्ट ऑफ द लोकांना कळेल असा जोक असतो. माझ्या थिएटरमध्ये पण खूप लोक असे पार्ट्समध्ये सगळीकडून कंटिन्युअसली असत होते. सो ह्युमर चांगला आहे, जोक्स लँड होतात, कुठले कुठले सीन्स असे ओव्हर द टॉप वाटतात, पण चांगलं आहे. कुठे कुठे मला असंही वाटलं की कॉमेडी ही सर्वात सिरियस मोमेंटला पण कॅरेक्टर्स करतात, म्हणजे एखाद्याचा जीव एकदमच धोक्यात आहे आणि तरीही कॉमेडी चालली आहे. म्हणजे ॲज फार ॲज सुपरनॅचरल गोष्टी आपण सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफमध्ये ठेवतो की हां चालेल, बरोबर आहे, पण कुठे कुठे कॅरेक्टर्सना पण असं वाटतं की त्यांनी अजून सिरियस केलं पाहिजे इन टर्म्स ऑफ सिच्युएशन. म्हणजे आता कॉमेडीच्या वेळेला कॉमेडी बरोबर आहे, पण माणूस मरतोय त्यावर पण 2 पंच देऊन मग ती लोक पुढचं हे करतात, ते कुठे कुठे थोडंसं कन्व्हिनियंट वाटतं. पण ठीक आहे, कन्व्हिनियन्सचं जर आपण आता टॉपिक काढला असेल तर असं पण पार्ट्स स्टोरीमध्ये जिकडे खूप कन्व्हिनियंटली स्टोरी अशी कनेक्ट केली गेलेली, जे आपण पकडूनच चालतो तेव्हा एवढ्या मोठ्या लेवलला त्यांना ती स्टोरी सांगायची आहे, पण असं नाही वाटत की खूप हपॅझर्डली केलं आहे. कुठे कुठे आहेत पार्ट्स की नाही हे बरोबर नाही, हे सेकंड हाफमध्ये असं खूप सगळ्या जागी वाटतं तुम्हाला की असं काही दुसरं पण करू शकलं असतं, हेच करायची काय गरज होती. तिकडे तमन्ना भाटियाचं एक गाणं आहे मध्ये, त्याचं जे कनेक्शन त्यांनी लावलं आणि ते पुढे कसं खूप फोर्स्ड वाटतं. चांगलं आहे, मजा येते, टाइमपास, हसणं वाटतं. लॉजिक थोडं कमी आहे पण एंटरटेनिंग नक्कीच आहे ते सगळा जो सिक्वेन्स आहे तो. पण तेच की एवढा जेव्हा तुम्ही प्लॅन्ड हे करताय तेव्हा तुम्ही ह्याकडे पण जर लक्ष दिलं तर अजून मजा येईल ऑडियन्सला. पिक्चरमध्ये मजा येते, त्याच्यात त्याच्यात प्रॉब्लेमच नाही, ते तर आहेच. पण त्या अख्ख्या नेरेटिव्हचा पार्ट असताना तुम्ही मध्येच खूप सिरियस होऊन जाता. मध्येच ठीक आहे, काय चाललंय, एखादा मरतोय तिच्यावर हसतायत लोक, दुसऱ्या क्षणी त्यालाच पाठीवर बसून नेतायत. सो तो एक काय म्हणतात, असा रोलर कोस्टर चाललेला असतो, कधी खूप सिरियस, कधी अजिबात सिरियस नाही, कधी अजिबातच काय म्हणतात मस्करी न करता चालले, मध्येच खूप मस्करी करतात, काय नाही. पण त्याच्यात कुठेतरी एक साम्य असलं पाहिजे असं मला वाटतं. ह्यापुढे मी थोडे स्पॉयलर्सकडे वळीन, कारण पिक्चर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला एवढंच सांगेन की 15 ऑगस्टला तुम्ही फ्री असाल, पुढच्या 17-18ला तुम्ही फ्री असाल, 16ला पण सुट्टी मारा आणि जाऊन पिक्चर बघा, तुम्हाला मजा येईल, नक्कीच मजा येईल. फॅमिलीबरोबर जा, फ्रेंड्सबरोबर जा, एकटे जाऊन बसा, काही करा, पिक्चर मजा येईल, पैसा वसूल होईल. आणि असं तर तुम्ही एवढं बघितलं तर हा व्हिडिओ कंटिन्यू कराच, जर पिक्चरला जाऊन आलात तर त्यानंतर कंटिन्यू करा. सो स्पॉयलर्सबद्दल बोलताना मी सुरुवात करीन एका कॅमिओबद्दल, जो पिक्चरच्या सेकंड हाफमध्ये येतो, जो अक्षय कुमारने प्ले केला आहे. अक्षय कुमार या पिक्चरमध्ये असणार हे र्युमर खूप आधीपासून पसरलेलं, आणि मी तर थांबलेलोच की कधीतरी येईल, आणि ते आले. आणि त्यांचं काम होतं की कॅरेक्टर्सना एका पॉईंट पुढे गाईड करणं, तिथपर्यंत त्यांचं कॅरेक्टर तिकडे थांबतं, एक ते गायडिंग डायरेक्शन देतात. पण त्यानंतर जेव्हा पिक्चर संपतो आणि त्याचे मिड क्रेडिट सीन्स चालू होतात, 2-3 सीन्स आहेत वेगवेगळे छोटे छोटे, ज्यात अक्षय कुमार ॲज सरकटा आपल्याला पुढे बघता येईल असं त्यांनी हिंट केलंय, ज्यात ते सरकटाचे रिमेन्स काही असतात जे अक्षय कुमार स्वतः कन्झ्युम करतात. दाखवलंय असं आहे की सरकटाची जी फॅमिली होती त्याच्या ट्रीमध्ये अक्षय कुमार कुठेतरी आता प्रेझेंट टाइमला आहेत. सो ते त्यांचे रिमेन्स कन्झ्युम करतात आणि त्यांच्यात ती विलनवाली पॉवर येते वगैरे वगैरे. छान, मजा. अक्षय कुमारला बघायलाही मजा येईल, ॲज विलन चांगला करतील, आय होप सो, मजा येईल. सेकंड स्पॉइलरची बात आहे भेडियाची. ह्या पिक्चरमध्ये भेडियाही येतो लास्ट फाईटच्या वेळेला, जो परत बघायला वगैरे मजा येते वगैरे, पण एकदम क्लिशेड काय म्हणतात एंट्री होऊन जाते की सगळेच अडकले आणि वकांडामध्ये थॉर कसा येतो धाडकन, तसं म्हणजे कॅमिओचं तेच हे असतं की तो अशा वेळेला येतो जिकडे माणसाला मदत लागते. आपण कुठलंही बघितलं तरी ते तसंच आहे, पण ओव्हरऑल जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ते मजा येते. एका फ्रेममध्ये तुम्हाला श्रद्धा कपूर, राजकुमार राव, भेडिया म्हणजे तो वुल्फ फॉर्ममध्ये भेडिया, आणि स्त्री, जी उडणारी स्त्री आहे, घुंगटवाली स्त्री असती, ती स्त्री दिसते, आणि असे 4 लोक त्या सरकट्यासमोर उभे असतात, आणि ते बघताना तुम्हाला मजा येते की हा हे युनिव्हर्स त्या लोकांनी इतकं बांधून आता त्या लेवलला आलंय की ते दाखवू शकतात असं. खूप छान वाटतं ते, चांगलं आहे. या अख्ख्या सिनेमॅटिक युनिव्हर्सबद्दल अजून एक मला कंप्लेन करायची असेल तर मी ही करीन की कुठलेही जे मॉन्स्टर्स आहेत त्यांचे लोक आवाजाला ना खूप जास्त इंजिनियर करून टाकतात. आता कुठला जरी तो मॉन्स्टर असेल त्याच्या आवाजाला थोडा तरी ह्युमन टच ठेवला पाहिजे. मुंजा होता तो लहान मुलाचा होता आवाज म्हणून त्या लोकांनी फारच बालिश केला आणि तो असा कर्कश करून टाकला, ठीक आहे चालेल, पण तो सेम आवाज आणि सेम आवाजाची लेवल या सरकट्याला पण दिली, म्हणजे ठीक आहे भूत झाल्यानंतर त्यांचा आवाज बदलतो मान्य आहे, पण जेव्हा ते किंचाळत आहेत, ते ओरडत आहेत, तेव्हा ते कानाला त्रास होतो. म्हणजे पर्सनली मला तर एकही मॉन्स्टरचा आवाज आजपर्यंत पडला नाही एक्सेप्ट भेडिया, कारण तो भेडियावाला हाऊल आहे आणि तो छान वाटतं ऐकायला.
पण स्त्री 1 मध्ये पण जर ती स्त्री ओरडून अंगावर यायची किंवा आता सरकटा किंवा मुंजा, या तिघांचे आवाज इतके हार्श आहेत ना त्या टेक्स्चरमध्ये, की असं वाटतं की काय आहे हे थोडंसं कमी करा. कारण ते कंटिन्युअसली जेव्हा अटॅक करतायत किंवा असं काही करतायत एकमेकांबद्दल, तेव्हा ते तुम्ही असं एकदम हे होऊन जाता की थोडा आवाज कमी झाला तरी चालेल, काय एवढं काय प्रॉब्लेम नाही. सो ओव्हरऑल हा पिक्चर मस्त आहे. नक्कीच बघा आणि घेऊन जा सगळ्यांना, फॅमिली वगैरेंना घेऊन जा आणि मजा करा. आणि असेच जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलवर परत या. वेदा आणि खेल-खेलमेचा पण मी रिव्ह्यू टाकायचा प्रयत्न करीन, कारण मला आज सुट्टी आहे तर मी नक्कीच जाईन. आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडला असेल हा प्रयत्न माझा. सपोर्ट करा आणि पुढच्या व्हिडिओत आपण नक्कीच भेटू.